नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं। त्यानंतर आता देशभरात वेगवेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिकांमध्ये इंधन टंचाईची भीती पसरली आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल पंपांवरती वाहन चालकांनी मोठी गर्दी केलेली आहे। अनेक ठिकाणी टाक्या फुल करून घेण्यासाठी रांगा दिसतायत, तर अफवांमुळे गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी होत असल्याचंही चित्र आहे। पेट्रोलियम कंपन्यांकडून टंचाई नसल्याचा दावा केला जातोय। दरम्यान पंप चालकांनी नागरिकांना गोंधळून न जाण्याचं आवाहन सुद्धा केलंय, आणि तरी देखील पेट्रोल पंपावरील इंधन पंपावरच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला कायम दिसतायत। तुम्ही सीएनजी वाहन चालवत असाल तर अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती आहे तुमच्यासाठी, कारण की आजपासून सीएनजीच्या दरात 1 रुपयानं वाढ झालेली आहे। दिल्लीत सीएनजीचा दर 80 रुपये 9 पैसे असा प्रति किलो पर्यंत गेलेला आहे। नोएडा गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर 88 रुपये 70 पैसे प्रति किलो असेल, तर 2 दिवसांतली ही दुसरी दरवाढ आहे। यापूर्वी 15 मेला सीएनजीच्या दरात 2 रुपये प्रति किलोनं वाढ करण्यात आली होती, आणि आज 1 रुपयानं वाढ झाली आहे। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, आधी 2 रुपयांनी आता 1 रुपयांनी एकंदरीतच सरकार हळूहळू महागाईचा फटका सामान्यांना देतंय का? नक्कीच आपण पाहू शकतो की जर सीएनजीच्या दरामध्ये मागील 3 दिवसामध्ये ही सलग दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली। 15 मे रोजी सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयाची दरवाढ करण्यात आली होती। आज पुन्हा दिल्लीमध्ये 1 रुपये प्रति किलो अशी सीएनजीच्या दरात वाढ केलेली आहे। मात्र दुसरीकडे गोष्ट बघितलं तर मुंबईत मात्र महानगर गॅसकडून अद्याप ही सीएनजीच्या दरात वाढ केलेली नाही। त्यामुळे सुरुवातीला मुंबईत तरी थोडासा दिलासा आहे असं म्हणावं लागेल। मात्र दिल्ली असेल, गाझियाबाद असेल, हरियाणा असेल, हे उत्तर भारतीय जो प्रदेश आहे याच्यामध्ये जो काही सीएनजीचे दर आहेत यात पुन्हा 1 रुपयांची वाढ केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे। अर्थातच अभिजित, एकंदरीतच सर्वसामान्यांनाच हा फटका बसतोय, कारण की इंधनाचे दर वाढतायत, म्हणून काय करावं अशा संभ्रमात सध्या सामान्य दिसतायत। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।